ही शिर्डीची दृश्य आपण बघतोय। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होत आहे आज आणि उद्या 18 आणि 19 तारखेला। सगळ्यांनी मराठमोळी पांढरी टोपी घातलेली आहे, गावाकडची टोपी। आणि राष्ट्रवादी शिर्डीमधलं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर सुरू होत आहे आज आणि उद्याचं हे शिबिर आहे। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटेंना विचारूया। हरीश, काय अधिक माहिती? शिर्डीत 18 आणि 19 ला 2 दिवस अधिवेशन आहे। नक्कीच कुठेतरी नवसंकल्प शिबिर असं नाव या अधिवेशनाला देण्यात आलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर हे पहिलंच अधिवेशन आज पार पडतंय आणि राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय जे नेते असतील किंवा राज्यातील सगळे नेते असतील, मंत्री, आमदार, खासदार हे सगळेजण 2 दिवस या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। आणि आता ध्वजारोहणाने या अधिवेशनाला सुरुवात होते। अजितदादा पवार या ठिकाणी पोहोचले आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर, याचबरोबर सगळे जे राष्ट्रवादीचे राज्यातील आणि केंद्रातील जे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर अजूनही छगन भुजबळ मात्र अजून दिसत नाहीयेत आणि धनंजय मुंडे देखील दिसत नाहीये। त्यामुळे या अधिवेशनामध्ये ते सहभागी होत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे। आज दिवसभर विविध चर्चात्मक जे कार्यक्रम आहे ते पार पडणार आहे आणि यांना सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं जाणार आहे। दिवसभर या अधिवेशनाची सुरुवात सुरू राहील संध्याकाळी 6 वाजता। या अधिवेशन आजच्या दिवसाचं समारोप होईल। उद्या सकाळी पुन्हा एकदा अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि 2 दिवस हे अधिवेशन चालेल। राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जे आहेत हे आज आपण जर बघितलं तर सपत्नीक हे या अधिवेशनाला पोहोचलेले दिसत आहेत आणि सर्वांनी पांढऱ्या टोप्या घातलेल्या आहेत आणि नवसंकल्प घेऊन हा नवीन सुरुवात या ठिकाणी केली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठेतरी तोंडावरती आलेल्या आहेत, त्यामुळे त्या संदर्भातली रणनीती देखील यामध्ये ठरवली जाणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर बीड मधलं प्रकरण गाजतंय, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती जोर धरते। त्यावरती देखील या ठिकाणी काही चर्चा होते का, काही निर्णय होतोय का हे देखील बघावं लागणार आहे। दुसरीकडे छगन भुजबळ देखील नाराज आहेत, त्यावर देखील चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। हरीश, तोच विषय होता की भुजबळांसंदर्भातली बातमी अशी आली आहे की ते या शिर्डीतल्या 2 दिवसाच्या शिबिराला हजर राहणार आहेत। तर तशा काही हालचाली किंवा सूत्रांकडून तशा काही माहिती समोर येते का? आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते जे आहेत आनंद परांजपे यांनी देखील म्हटलंय की छगन भुजबळ हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। पंकज भुजबळ यांच्याशी देखील माझं बोलणं झालंय आणि त्यांनी देखील म्हटलंय की भुजबळ साहेब थोड्याच वेळात पोहोचणार आहे। त्यामुळं त्यांनी सांगितलेलं जरी असलं तरी अजून तरी भुजबळ या ठिकाणी पोहोचलेले दिसत नाहीये। त्यांनी ज्यानुसार सांगितलंय आणि भुजबळ जर पोहोचले तर मग कुठेतरी त्यांची नाराजी आता दूर झाली आहे का किंवा नाराजी या अधिवेशनामध्ये दूर होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि हरीश, बहुतांश नेत्यांनी या अधिवेशनाला जाण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतल्याचंही दिसतंय। नक्कीच अनेक नेते साई दर्शन घेऊन आज या अधिवेशनामध्ये सहभागी होताना दिसतंय, ज्यामध्ये सगळ्यात अगोदर अजितदादा त्या ठिकाणी पोहोचले। खरं 9 वाजता दादा पोहोचणार होते आणि ते 8 वाजताच त्या ठिकाणी पोहोचले आणि सपत्नीक त्यांनी दर्शन घेतलं आणि नवसंकल्प घेऊन नवीन कामाची सुरुवात जी आहे ती आपण देवदर्शनाने करत असतो आणि असं म्हणत त्यांनी सर्वांचं दर्शन घेतलं। प्रफुल्ल पटेल असेल, दिलीप वळसे पाटील असतील, अनेक नेते साई चरणी नतमस्तक झाले आणि आता अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण जर बघितलं तर आता ध्वजारोहण जे आहे ते पार पडतंय आणि राष्ट्रगीत होतंय, त्याचबरोबर पक्षाचं गीत असेल हे पार पडेल आणि त्यानंतर ध्वजारोहण जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। आपण बघितलं तर ध्वज जो आहे पक्षाचा हा फडकावला गेलाय आणि नवसंकल्प शिबिराची जी सुरुवात आहे ती आता ध्वजारोहणाने होताना दिसते। अजितदादा पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे पोहोचतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की हरीश, तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। शिर्डीतले सगळे अपडेट्स आपण घेऊया। शिर्डीमध्ये अधिवेशनाला काही क्षणामध्ये सुरुवात होईल। शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहतात का हे बघायचं। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे की ते उपस्थित राहणार आहेत। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं भुजबळांनी नाराजी व्यक्त केली, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाहीत असे सवाल उपस्थित केले गेले। मात्र आजपासून 2 दिवस शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनाला छगन भुजबळ हजेरी लावणार आहेत असं कळतंय। त्यामुळे नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार आमने-सामने येतील असं बोललं जात आहे।
कालच प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट केलं की ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेब आणि मंत्री धनंजय मुंडे हे 2 दिवसाच्या शिबिराला उपस्थित राहतील. त्यामुळे ते नक्की येतील हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. आपण सगळे इथे गेटवरच आहात, त्यामुळे आपल्याला आले की ते कळेल. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य शिर्डीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाची. शिर्डी आपण जेव्हा सगळे आमदार शपथविधी करता येत होते विधान भवनामध्ये, तेव्हा सुद्धा सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांनी एकाच रंगाची टोपी घातलेली बघायला मिळत होती. आणि आत्ता सुद्धा आपल्याला या अधिवेशनामध्ये सगळ्यांनी गावाकडची जी पांढरी टोपी असते ती टोपी सगळ्याच नेत्यांनी, अजित पवारांसह सगळ्याच नेत्यांनी ही टोपी घातलेली दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसांचं शिर्डीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. आज आणि उद्या हे शिबिर आहे आणि महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच हे शिबिर होतं आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या अधिवेशनात सहभागी होतेत का हेही पाहायचं. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना चर्चेत आलेली आहे. मात्र या योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला स्वतःहून पुढे येत आहेत. राज्यभरातून आत्तापर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी स्वतःहून या योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या महिला आणि बालविकास कार्यालयात आत्तापर्यंत 12 अर्ज दाखल झालेत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांची छाननी करताच महिलांनी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज केलेत. पुणे आणि रत्नागिरीमधून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय. पुण्याच्या स्वारगेट भागात 10 वर्षांपासून वास्तव्याला असणाऱ्या एका बांगलादेशीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, मतदान कार्ड यासह इतर कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. एहसान हाफिज शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. रत्नागिरीत एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. शहरातील साळवी स्टॉप या परिसरातून या 35 वर्षाच्या बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान ही महिला एकटीच राहत होती की तिच्यासोबत अन्य काही बांगलादेशी रत्नागिरीत वास्तव्याला आहेत या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रतापगडाच्या संवर्धनात चुकीचं आणि निकृष्ट दर्जाचं काम खपवून घेतलं जाणार नाही असं स्थानिक शिवप्रेमी सांगतायत आणि ते संतापलेले देखील आहेत. या ठिकाणी सुरू असलेलं काम बंद पाडत मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. महाराजांच्या किल्ल्याला बकाल केलं जातंय असं म्हणताना या शिवप्रेमी स्थानिकांचे डोळे पाणावले. प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत 3.5 वर्षांपेक्षा जास्त काळ मोठ्या अभिमानानं उभा आहे. या किल्ल्याला आता थोड्या डागडुजीची गरज असल्यानं आणि गड पुन्हा शिवकालीन दिसावा या हेतूनं राज्य सरकारनं या किल्ल्यासाठी तब्बल 160 कोटींहून अधिकचा निधी दिलाय. यानंतर या किल्ल्याचं काम सुरू झालंय, पण नेमलेला ठेकेदार कामात घोळ करत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर स्थानिक शिवप्रेमी आणि गडप्रेमींनी हे काम लगेच थांबवलं. या ठिकाणी केलं जातंय जे काम त्याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. ज्या प्रतापगड किल्ल्यावर संवर्धनाचं काम सुरू आहे, तर याच्यावरच बोलण्याकरता, या कामावर बोलण्याकरता, स्वतःचं म्हणणं मांडण्याकरता इथले काही शिवप्रेमी आहेत, गडप्रेमी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगा की तुम्ही प्राधिकरणावर आहात, इथं येऊन तुम्ही पाहणी केली, काय तुम्हाला आढळलं या ठिकाणी आणि कशा पद्धतीचं काम सुरू आहे? अत्यंत निकृष्ट दर्जाचं असं काम आहे. या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. त्यावेळेला सुद्धा आम्ही शंभूराजांच्या कानावरती ही गोष्ट घातली होती. अत्यंत वाईट वाटतं हा गड बघताना की 350 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व पराक्रम केलेल्या या गडावरती आजची स्थिती बघितलं तर असं एवढे दयनीय अवस्था ही कामाची झालेली आहे. मी या ठिकाणी प्राधिकरणाच्या मार्फत
ह्या सवानी कंस्ट्रक्शनला एक हे देतो की तुम्ही जे हे काय काम केले, जे ह्या सरकारला चुना लावण्याचं काम केले, आमच्या शिवप्रेमींना चुना लावण्याचं काम केले, जे तुम्ही या ठिकाणी जे निकृष्ट दर्जाचे काम केले, हे त्वरित काम थांबवावं व आमच्या शिवप्रेमींच्या भावना भडकून देऊ नका. आणि प्रतापगडसाठी भरपूर निधी आणली, पण जो ठेकेदार दिला गेला शासनाने तो खूप चुकीचा दिला गेला. कारण हा ठेकेदार प्रतापगडचं काम करत नाही, तो कुठल्या तरी वेगळंच काम करत चाललाय, चुना लावत चाललाय. शिवकालीन काम चुना, गुळ, तुरटी, उडीद डाळ, कात्याचा भुशा अनेक प्रकार वापरले जायचे. फक्त ठेकेदार कोण मिनिस्टर येणार असतील तर हे 5 प्रकारची एका वाटीमध्ये वस्तू जमवून ठेवतो आणि हे दाखवतो. हे चुकीचं आहे. त्याने सगळं मटेरियल वापरलं पाहिजे होतं आणि गडाचं काम शिवकालीन पद्धती झालं पाहिजे. परत 150 वर्ष या गडाला पैसे येणार नाहीत. गड हा शिवरायांचा आहे, शिवभक्तांचा आहे. जर असं होत असेल तर त्या ठेकेदाराचं काम त्वरित बंद केलं पाहिजे. पण आज जे काम होतंय ते चुकीच्या पद्धतीने होतंय. कारण की बघून खूप वाईट वाटतं की असं काम बघून पुढच्या पिढीने काय बघायचं. तरी सरकारने यामध्ये त्वरित लक्ष घालावं आणि काम व्यवस्थित होत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यावं. अन्यथा आम्ही ग्रामस्थ शिवभक्त हे काम बंद पाडू. कॅमेरामॅन तुषारसह सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, प्रतापगड, सातारा. एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही बघताय मुलुख महाराष्ट्र.